नमस्कार मंडळी, आजची रेसिपी थोडी खास आहे। चित्रंगी दाणे किंवा दूध मोगरा दाणे तुम्ही याला बोलू शकता। ऐकून थोडं कदाचित तुम्हाला उत्सुकता वाटली असेल ना, तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक रेसिपी बनवणार आहे। ही रेसिपी जास्तीत जास्त महाराष्ट्रात विदर्भामध्ये बनवली जाते। लग्न समारंभामध्ये पण ही भाजी बनवली जाते आणि खायला पण खूप टेस्टी असते आणि पौष्टिक पण असतात। हे दाणे भरपूर पौष्टिक असतात, थोडे महाग असतात पण पौष्टिक, यामध्ये खूप कॅल्शियम भरपूर असतं। तर चला लवकरात वेळ न घालवता आपण बनवायला स्टार्ट करूया। तर इथे मी दाणे घेतले होते, रात्रीने हे दाणे मी भिजत टाकले होते। हे आपली सुके दाण्याची भाजी आपण बनवणार आहे आज, ओल्या दाण्याची नाही बनवणार आहे। ओले दाण्याच्या शेंगा मिळतात, शेंगातून दाणे काढावे लागतात, ती भाजी मग लवकर बनते। ही जरा सुके असतात, वर्षभर साठवून ठेवू शकतो आपण। तर हे बघा, हे सुके दाणे तुम्हाला सहज मार्केटमध्ये, सुपर मार्केटमध्ये किंवा दुकानामध्ये आरामात मिळून जाणार। 350 ते 400 रुपये किलो तुम्हाला मिळणार। आता मी घेतला होता तेव्हाचा रेट, आता मी सांगू नाही शकत कारण की याचा रेट वाढतच असतो। याच्यात दोन प्रकाराचे असतात दाणे, एक पांढरे आणि असे चित्रंगी। ही चित्रंगी दाण्याचा टेस्ट खूप छान येतो पांढऱ्या दाण्यापेक्षा पण। तर याला पाण्यात मी भिजत ठेवले होते रात्रभर। त्यात मी कुकरची एक शिटी काढून घेते। तुम्ही डायरेक्ट सुद्धा मसाल्यामध्ये सुद्धा पण बनवू शकता, ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला समोर सांगते। तर मी कुकरमध्ये एक शिटी काढून घेणार आहे याला आधी। तर ढाकण बंद करून मी याला गॅसवर ठेवून देते। जेव्हापर्यंत याला एक शिटी, जास्त शिजवायचं नाही आहे, मी आधीच सांगते, नाहीतर एकदम दाणे पूर्ण तुटून जाणार आहे। हलका आपल्याला एकच शिटी काढायची। एक मसाला मी बनवणार आहे आता। तर मी ते कांदे घेतले, 2 मीडियम साईजचे कांदे आहे, त्याला उभे कापून घेतले होते आणि याला आपण भाजून घेऊया। आता सुकं भाजलेलं खोबरं आधीच भाजलेलं होतं माझ्याकडे थोडंसं, ते मी टाकून दिलं आहे। तुमच्याकडे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल, आणि न भाजलेलं असेल ते पण तुम्ही टाकू शकता। थोडेसे इथे मसाले घेतले मी, जास्त नाही घेतले। धणे घेतले आहे, काळी मिरची आहे, आणि लवंग, इलायची आणि दालचिनीचा तुकडा आहे। त्यानंतर जिरं टाकलं आहे थोडंसं, त्याला पण आपण भाजून घ्यायचं आहे। तर आणि खसखस घेतली आहे थोडीशी। तर जसं मटणाला, चिकनमध्ये आपण जसा मसाला बनवतो ना, तसंच मसाला आपल्याला इथे वापरायचा आहे। छान ही भाजी बनते, एकदम मटणाच्या चवीची भाजी बनते, खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक पण भरपूर असते। तर आपण इथे उभे मी चिरलेले टमाटर घेतले, हे मीडियम साईजचे एकदम छोटे छोटे होते, 2 टमाटर घेतले। त्याला पण मी याच्यामध्येच टाकून थोडंसं भाजून घेते, नाही भाजले तरी पण चालते। त्यानंतर मी इथे हे आहे कोथिंबीरच्या काड्या घेतल्या, ज्या होत्या त्या छान स्वच्छ धुवून घ्यायच्या आधी, माती वगैरे असली की, आणि थोडीशी कोथिंबीर पण घेतली आहे। काड्यांचा टेस्ट ना खूप छान असतो, म्हणून तुम्ही ना कधी पण मसाला वगैरे बनवताना काड्या नक्की टाका, फेकू नका। हॉटेल रेस्टॉरंटमध्ये कधीच फेकल्या जात नसतात, ह्या पण ह्या मसाल्यामध्ये वापरल्या आणि खास टेस्ट यानेच येत असते भाजीला पण। त्यानंतर याला आपण गार करून घेतलं होतं एका प्लेटमध्ये टाकून मसाला, आणि आपण मिक्सीच्या पॉटमध्ये याला टाकून घेऊया। त्यानंतर आपण याला वाटून घ्यायचं आहे। हे बघा, असं वाटून घेतलं, एकदम जास्त पण बारीक नाही वाटायचं आहे आणि मोठं पण नाही ठेवायचं आहे, मीडियम ठेवायचं आहे। असं वाटण आपण वाटून घेतलं आहे। त्यानंतर आपण एक कढाई घेतली आहे आणि कढईमध्ये आपण तेल टाकूया। तेल तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, रिफाइंड ऑइल कुठलं पण, मी ना इथे पण सरसोचं तेल वापरलं आहे। त्यानंतर मी इथे ओला, माझ्याकडे कढीपत्ता होता तो टाकला आहे, आणि आपण टाकूया ओली कोथिंबीर थोडीशी। कोथिंबीरचं ना टेस्ट खूप छान येतो थोडंसं तेलामध्ये टाकलं की, ही वाली ट्रिक तुम्ही नक्की वापरा कुठल्या पण भाजीमध्ये। त्यानंतर आपण यामध्ये वाटलेलं जे वाटण होतं ना, ते टाकून देऊया। हे बघा, जर तुम्ही, मी तुम्हाला सांगितलं ना की जर आपण दाणे जर आपल्याला कुकरमध्ये नाही लावायचे आणि डायरेक्ट बनवायचं आहे, तुम्ही ह्या पद्धतीने बनवू शकता। आधी आपल्याला मसाला भाजायचा आहे, मसाला छानपैकी भाजून झाला की नंतर जे कच्चे दाणे ते आपण त्यामध्ये कुकरमध्ये टाकून एक सिटी काढली ना, तरी पण आपली भाजी तयार होते। पण मी तशी नाही टाकत, कारण की कधी कधी दाणे ना मसाल्यामध्ये लवकर शिजत नाही, त्याला वेळ लागतो। मी म्हणून ह्या पद्धतीने बनवते, पण तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता। लसूण आल्याची पेस्ट टाकली आहे मी 1 चम्मच। आधी मी वाटणामध्ये लसूण आलं मी वाटलं नाही आहे, म्हणून माझ्याकडे पेस्ट होती ना म्हणून। तर याला आपल्याला मसाल्याला ना छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे। जसं तेल वर येतं ना, हे बघा तेल तुम्ही बघू शकता, असं तेल येईपर्यंत आपल्याला याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे, एकदम मस्तपैकी। तर हे छानपैकी होतं आहे।
तर यामध्ये ना आपण थोडंसं मीठ पण टाकूया। मीठ आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे, दाण्यामध्ये पण मीठ टाकलं आहे मी आधी। हळद घेतली आहे मी 1 चम्मच। लाल तिखट घेऊया, साठवणीचा जो मसाला असतो तोच 2 चम्मच घेतला आहे मी। आणि धनेपूड टाकली आहे, धनेपूड 1 चम्मच। आणि अर्धा चम्मच घेतले जिरेपूड, भाजलेलं जिऱ्याची पूड आहे ते मी टाकली आहे। आणि तुम्ही गरम मसाला पण टाकू शकता, पण मी गरम मसाला नाही टाकला आहे कारण की वाटणामध्ये आपण गरम मसाला वाटला आहे ना, म्हणून मी नाही टाकला आहे। त्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे थोडीशी कलरसाठी, तुम्हाला नाही टाकायची तर ती तुमची इच्छा आहे। आणि थोडंसं ओली कोथिंबीर आणखी मी टाकून दिली आहे कापलेली। आणि हे आहे दाण्याचं पाणी, एकच सिटी काढली होती, ते मी तुम्हाला दाखवायला विसरली। दाणे आपले छानपैकी शिजले होते, त्याच दाण्याचं थोडंसं पाणी मी वाटणामध्ये टाकलं आहे, कारण की वाटणमध्ये आपण ड्राय मसाले टाकले आहे ना, की वाटण आपलं खालून जळायला नको म्हणून। तर तुम्ही बघू शकता आपला मसाला छानपैकी झाला आहे। असाच मसाला आपल्याला बनवायचा आहे। आणि उकडलेले जे दाणे होते ना, ते पण मी याच्यामध्ये टाकलं आहे। आणि खरी भाजी टेस्ट यायचं एकच ट्रिक आहे की मसाला एकदम छानपैकी भाजायचा आहे, तेल येईपर्यंत। जितका तुम्ही मसाला भाजणार ना, तितकी भाजी तुमची टेस्टी होणार। कुठली पण भाजी असो, कुठल्या पण भाजीला टेस्ट आणण्यासाठी तुम्हाला मसाला व्यवस्थित भाजायची खूप गरज असते। त्यानंतर ओली कोथिंबीर वरून टाकली आहे। आता आपल्याला याला जास्त नाही शिजवायचं आहे, दाणे आणि मसाला एकदम मिक्स व्हायसाठी 5 मिनिटे आपण याला मस्तपैकी शिजवूया। आणि आपली भाजी लवकरात लवकर बनून रेडी होणार आहे। चम्मचने मी फिरवून घेते आणि तुम्हाला दाखवते। हे बघा, अशी थपथपीत भाजी मी बनवली आहे। जर तुम्हाला भातासोबत खायचं आहे तुम्ही पातळ रस्सा पण बनवू शकतात, पण लग्न समारंभामध्ये अशीच एवढीच जाड भाजी बनवली जाते। तुम्ही बघा तेल वरून सुटलं आहे, म्हणजे आपलं छानपैकी दाणे आणि मसाला पण मस्तपैकी मिक्स झालं आहे। थोडी कोथिंबीर आणखी टाकली आहे मी, थोडी थोडी करून कोथिंबीर टाकली आहे। दाणे हे बघा किती छान दिसतं आहे। व्हाईट दाण्याची पण तुम्ही भाजी अशी सेम बनवू शकता, पण जितके चविष्ट हे दाणे लागतात ना, तेवढी चविष्ट ते व्हाईटवाले नाही लागत आहे। तर तुम्ही जर बनवत असेल ना, तर हीच वाली बनवा, हीच दाणे आणा तुम्ही। आणि पावसाळ्यामध्ये जास्त बनवली जाते ही भाजी, तर तुम्ही नक्की ट्राय करा ही भाजी, खूप छान लागते। आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कशी लागली रेसिपी। तर आणखी पण भरपूर रेसिपी माझ्या चॅनलवर आहेत, ते पण तुम्ही जाऊन वॉच करू शकता। वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आहे, आपल्या विदर्भातल्या जास्तीत जास्त रेसिपी मी अपलोड केल्या आहे चॅनलवर, म्हणून तुम्ही सगळी रेसिपी नक्की वॉच करा। आणि थोडा पण व्हिडिओ चांगला वाटला ना, कमेंट करायला विसरू नका आणि फॅमिली फ्रेंड सर्कलसोबत शेअर पण करा। तर चला आता आपण जाऊया, बाय। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरात लवकर भेटूया, बाय।